अनुराधाताईंनी आपला मोठा मुलगा आदिनाथचे लग्न एका श्रीमंत घरातील मुलगी काव्यासोबत करून दिलं. काव्या नोकरी करत होती आणि चांगला पगार घेत होती. अनुराधाताईंना वाटलं मोठी सून घरात आल्यावर आपल्याला थोडा आराम मिळेल, पण तसं काही झालं नाही. उलट घरातील सर्व कामे अनुराधाताईंनाच करावी लागत होती. काव्या सकाळी उठली की स्वतःचं काम आवरून लगेचच ऑफिसला निघून जायची. काव्या ऑफिसला जाताना जेवणाचा डबा घेऊन जायची नाही. ती ऑफिस कॅन्टीन मध्ये जेवण करायची, त्यामुळे ती सकाळी किचन मध्ये पाऊलही ठेवायची नाही. काव्याचा नवरा आदिनाथ सुरुवातीला तिला म्हणाला, काव्या, सकाळी थोडी लवकर उठून तू माझ्यासाठी आणि माझा भाऊ अनिकेतसाठी टिफिन बनवत जा. त्यावर काव्याने एकदा स्पष्टपणे उत्तर दिले, मी ऑफिसला जाताना जेवणाचा डब्बा घेऊन जात नाही. तुम्ही आणि तुमचा भाऊ डब्बा घेऊन जाता. तुम्हाला दोघांना आजपर्यंत आईच डब्बा बनवून देत आल्या आहेत ना, मग त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवा. माझ्याकडून असल्या गोष्टींची अपेक्षा ठेवू नका. अनुराधाताईंना ही गोष्ट समजल्यावर त्या विचार करू लागल्या. आजपर्यंत आपल्या दोन्ही मुलांना आपणच सकाळी लवकर उठून डबा बनवून देत आलो आहोत ना, मग आता आपल्याला होत आहे तोपर्यंत आपण अजूनही आपल्या मुलांना जेवणाचा डब्बा बनवून दिला तर काय फरक पडणार आहे. असा विचार करून अनुराधाताई नियमितपणे आपल्या मुलांसाठी नाश्ता आणि जेवणाचा डब्बा बनवून देत होत्या. एवढ्यापर्यंत सर्व गोष्टी ठीक होत्या. परंतु जेव्हा काव्याला मुलं झाली त्यावेळी देखील काव्याने आपल्या मुलांची सर्व जबाबदारी अनुराधाताईंवरच टाकली आणि ती बिनधास्तपणे ऑफिसला जाऊ लागली. आता मात्र घरातील किचन सांभाळणे आणि सोबतच मुलांचा सांभाळ करणे यामुळे अनुराधाताईंची दमछाक होऊ लागली. म्हणून त्यांनी आपला दुसरा मुलगा अनिकेतचं लग्न करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करून असा निर्णय घेतला की मुलगी गरीब घराण्यातील आणि घरी राहणारी असावी. जर अशी मुलगी सून म्हणून आपल्या घरात आली तर घरातील सर्व जबाबदारी तिच्यावर टाकता येईल. त्याप्रमाणे अनिकेतचे गरीब घरातील कोमल बरोबर लग्न करण्यात आले. कोमलचे श्रीमंत घराण्यातील अनिकेत बरोबर लग्न ठरल्यानंतर तिने खूप स्वप्न रंगवली होती. पण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. सकाळचे 6 वाजल्याबरोबर अनुराधाताईंनी कोमलच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि मोठ्याने ओरडल्या, काय ग, तू इथे झोपा काढायला आली आहेस का? माझी चहाची वेळ झाली आहे. मी कधीची आंघोळ करून बसली आहे. मला वाटलं तू लगेच चहा घेऊन माझ्या समोर उभी राहशील. तू तर गाढ झोपेत आहेस. कोमलने पटकन उठून सासूबाईंसाठी चहा ठेवला आणि आंघोळी करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली. तशी पुन्हा बाहेर आरडाओरड चालू झाली. कोमलची मोठी जाऊबाई काव्या तिच्या नावाने आरडाओरडा करत होती. सकाळीच ही कुठे गायब झाली? माझी आज ऑफिसमध्ये लवकर मीटिंग आहे. माझा नाश्ता कुठे आहे? ओ आई, रोज माझ्यासाठी तुम्ही नाश्ता बनवता. आज बनवला नाही तर कमीत कमी तुमच्या नव्या सुनेला तरी बनवायला सांगायचं ना. अनुराधाताई रागाने उठल्या आणि बाथरूमचा दरवाजा ठोठावत म्हणाल्या, तुला तुझ्या घरी आंघोळ करण्यासाठी पाणी मिळाले नाही की वेळ मिळाला नाही म्हणून आंघोळ करण्यासाठी एवढा वेळ लावत आहेस? तुझ्या मोठ्या जावेला ऑफिसला जायचं आहे. पटकन बाहेर येऊन तिच्यासाठी नाश्ता तयार कर. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर कोमल गोंधळून गेली. अरे, हे काय चालू आहे? इथेही मला माझा वेळ दिला जात नाहीये. पण ती काहीही न बोलता पटकन आंघोळी करून बाहेर आली आणि एका बाजूला आपल्या मोठ्या जावेसाठी नाश्ता तयार करू लागली, तर गॅसवर दुसऱ्या बाजूला तिने चहा देखील ठेवला. काव्याने नाश्ता केला आणि पटकन डायनिंग टेबलवर वरून उठली. तेवढ्यात कोमल तिथे चहा घेऊन आली आणि म्हणाली, अहो वहिनी, थोडा चहा सुद्धा पिऊन जा. तुझा चहा तूच पी, असं रागातच म्हणत काव्या ऑफिससाठी निघून गेली. तिच्या अशा बोलण्याने कोमलला वाईट वाटलं, म्हणून ती आपल्या सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, अहो आई, मी वहिनींसाठी चहा ठेवला होता, पण त्या चहा न पिताच रागावून निघून गेल्या. अगं बाई, ती चहा पित नाही, तिला कॉफी लागते. ती तुझ्यासारखी गरीब कुटुंबात वाढली आहे का? आणि माझी मोठी सून ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करते ना, तिथे ती मोठ्या पदावर आहे. तिचा स्टेटस मेंटेन ठेवण्यासाठी तिला कॉफीच प्यावी लागते. तुमच्या घरात चहासाठी कधी दूध तरी असतं का? सासूबाईंच्या ह्या प्रश्नाला उत्तर न देताच कोमल किचनमध्ये गेली आणि साडीच्या पदराने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसू लागली. पहिल्या दिवशी अशी परिस्थिती, पुढे काय होईल? पण सासरचे घरच मुलीचं खरं घर असतं, असे संस्कार कोमलवर झाले होते. त्यामुळे ती कोणालाच काहीही न बोलता शांतपणे सर्व सहन करत सर्व कामं करत होती. पण तिला काय माहित होतं की या घरात ती एक सून नाही तर एक कामवाली बनून आली आहे. काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर एक दिवस अनुराधाताई कोमलला म्हणाल्या, हे बघ छोट्या सूनबाई, या घरची मोठी सून काव्या नोकरी करते, त्यामुळे तिला घरामध्ये लक्ष द्यायला वेळ नसतो. पण या घरची खरी लक्ष्मी तर तूच आहेस.
त्यामुळे तुलाच घरातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे. लक्ष्मी हा शब्द जेव्हा सासूबाईंनी उच्चारला तेव्हा कोमलला खूप बरे वाटले. पण हळूहळू तिला समजू लागले की हा शब्द म्हणजे आपल्याला एखाद्या बेडीत बांधण्यासाठी वापरलेला आहे. अशी 4 वर्ष निघून गेली. त्यानंतर एक दिवस कोमल आपला नवरा अनिकेतला म्हणाली, अहो, आता तरी आपण बाळाचा विचार करायला हवा. अजून किती वर्ष आपण दोघच राहणार? अगं, तू बाळाला वाढवत राहिलीस तर मग घरातील कामं कोण करणार? अनिकेतराव, तुम्ही हे काय बोलत आहात? घरातील कामासाठी आपण बाळाचा विचार करायचा नाही? एकदा का वय वाढलं की बाळ होणं कठीण जातं. तुम्हा पुरुषांना त्या गोष्टीचं काहीच वाटत नसेल, पण आम्हा महिलांना प्रत्येक वेळी 4 चौघींमध्ये टोमणे ऐकावे लागतात आणि समाजाची ही रीतच आहे. जर मूल बाळ होत नसेल ना, तर त्याचा सर्व दोष बाईला दिला जातो. म्हणून मी म्हणते, आपण एखादी कामवाली ठेवूया का? त्यामुळे मला माझ्या तब्येतीकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष देता येईल. कोमलचे असे बोलणे ऐकल्याबरोबर अनिकेत प्रचंड रागवला आणि म्हणाला, अगं, तू तर दिवसभर घरात असतेस, तरी सुद्धा तुला कामवाली बाई हवी आहे? म्हणजे तू घरात राहून आराम करणार. दादा, वहिनी, मी आम्ही बाहेर जाऊन काम करतो. नुसतं काम करत नाही, त्या कामाचं टेन्शन किती असतं. त्यात प्रत्येक काम योग्य पद्धतीने आणि वेळेत व्हायला लागतं. तुला असं काही आहे का? आज फरशी पुसली की उद्या पुसायची की नाही हे ठरवणारी पण तूच आणि काम करणारी पण तूच. तुला काय समजणार बाहेरच्या कामाचं महत्व? अशी बडबड करत अनिकेत खोलीतून बाहेर निघून गेला. त्यावेळी कोमलला समजलं की या घरात कामाची किंमत तेव्हाच आहे जेव्हा काम करून पैसे कमावले जातात, नाहीतर घर काम करणाऱ्याला काहीच किंमत नाही. त्यात अनुराधाताईंचं वागणं तर अजूनच क्रूर होतं. रात्री सर्वजण एकत्र जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले की कोमलच्या कामात कोणती ना कोणती चूक काढून त्या तिला सर्वांसमोर मुद्दामून मान खाली घालायला लावायच्या, जेणेकरून तिने सर्वांसमोर तोंड वर करून बोलूच नाही. त्यावेळी बिचारी कोमल आपल्या डोळ्यातील अश्रू लपवून स्वतःचं दुःख कोणालाही दाखवत नसायची. एवढंच नाही तर सासूबाई नेहमी म्हणायच्या, कोमल, तू तर आम्हा सर्वांचे आभार मानायला हवेस, कारण माझ्या अनिकेतसाठी माझ्या श्रीमंत मैत्रिणीच्या मुलीचे मागणे आले होते. तिला तर एकुलती एक मुलगी आहे. ती सुद्धा चांगली कामाला आहे आणि पुढे माझ्या मैत्रिणीची सर्व संपत्ती माझ्या अनिकेतलाच मिळाली असती. पण आम्ही सर्वांनी दया दाखवली आणि तुला या घरची सून होण्याचा मान दिला. आम्हाला वाटलं गरीब घरातील आहे, कामं तरी व्यवस्थित करेल. तसेही तुझ्या बापाने लग्नात काहीच दिलं नाही. वाटत होतं चांगली मुलगी तरी देतील, पण नाणं खोटं निघालं. अशा प्रकारे रोजच्या रोज कोमलचा अपमान होत होता. पण ती या सर्व गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होती. का? तर हे घर आपलं आहे आणि हा घरासाठी काहीतरी करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तिला जे काही दुःख होत होते ते स्वतः सहन करत होती. रोज सकाळी लवकर उठून प्रत्येकाला लागणारी गोष्ट ती अगदी वेळेत आणि न चुकता करून देत होती. कोमलच्या मनात आशा होती की आपण घर एवढ्या चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत, या गोष्टीची एक ना एक दिवस या घरातील माणसांना जाणीव होईल. पण असे कधी घडलेच नाही. मोठी जाऊबाई नोकरी करत असल्यामुळे तिच्या मुलांची जबाबदारी सुद्धा कोमलवरच होती. तरीही कधीच तिने त्या मुलांचा राग केला नाही. त्यांना काय हवं नको त्या प्रत्येक गोष्टीची ती अगदी व्यवस्थित काळजी घेत होती. त्यामुळे काव्याचा मुलगा आणि मुलगी दोघेही तिला आई अशी हाक मारत, पण उदरात वाढलेल्या बाळांच्या तोंडून अशी हाक ऐकणे आणि दुसऱ्यांच्या मुलाच्या तोंडून ऐकणं ह्यात फरक असतो. एक दिवस कोमलचा भाऊ तिच्यासाठी खास तिच्या आईने बनवलेले पोह्यांचे लाडू घेऊन आला होता. ती लाडवांची पिशवी कोमल हातात घेणार तेवढ्यात अनुराधाताईंनी पिशवी आपल्या हातात घेतली आणि म्हणाल्या, हे काय? असले लाडू आमच्या घरी कोणी खात नाही. हे लाडू आणले आहेस तसे परत घेऊन जा आणि वाटेत कुत्रे भेटतील त्यांना खायला घाल. आम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू खातो, असले नाही. तुम्हा लोकांना असल्या गोष्टी खायची सवय असेल म्हणा. तुमची तीच लायकी आहे. आपल्या भावासमोरच सासूबाईंनी आपल्या माहेरची लायकी काढल्याबरोबर कोमलला प्रचंड राग आला. आजपर्यंत सर्व सहन करणारी कोमल आता मात्र कोणतीही गोष्ट सहन करणार नव्हती. कारण जोपर्यंत विषय तिच्यापर्यंत सीमित होता तोपर्यंत ती सर्व गोष्टी सहन करत होती. आता तर सासूबाईंची मजल तिच्या माहेरच्या लोकांपर्यंत गेली होती. म्हणून कोमल चिडून म्हणाली, आई, हे लाडू तुम्हाला खायला सांगत नाहीत. ते माझ्या आईने प्रेमाने माझ्यासाठी बनवून पाठवले आहेत. आईचं प्रेम काय असतं हे तुम्हा लोकांना समजणार नाही, कारण तुमची तेवढी योग्यताच नाही. जी माणसं भावना शून्य असतात ना, त्यांना काय कळणार आईचं प्रेम? कोमलचे असे उलट उत्तर ऐकल्याबरोबर अनुराधाताईंचा पारा चांगलाच वाढला. त्यांनी लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतलं आणि कोमलची तक्रार केली. आपल्या आईला उलट उत्तर दिल्यामुळे अनिकेतने कोमलवर हात उगारला.
हे सर्व कोमलच्या भावासमोरच घडत होते, पण तो बिचारा काहीच बोलला नाही. कोमलचा भाऊ जरी काही बोलला नसला तरी त्या रात्री तिने पूर्ण विचार करून पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कोमल घराबाहेर पडली, पण तिला कोणीही पाहिलं नाही. त्यानंतर सर्वजण आपापल्या वेळेनुसार उठले आणि आंघोळ करून ऑफिसला जाण्या अगोदर चहा आणि नाश्त्यासाठी कोमलला शोधू लागले. त्या दिवशी काव्याला तिच्या ऑफिस मीटिंगसाठी लवकर जायचे होते, म्हणून सर्वात अगोदर ती कोमलचा शोध घेऊ लागली. तिच्या मदतीला अनुराधाताई देखील आल्या, पण त्यांना कोमल कुठेही दिसली नाही. मग घरात सर्वजण कोमलचा शोध घेऊ लागले. या गडबडीमध्ये काव्याच्या मीटिंगची वेळ जवळ आली, त्यामुळे ती आदळआपट करू लागली. सर्वजण कोमलचा राग आता तिच्या नवऱ्यावर अनिकेतवर काढू लागले. तुझी अनपड बायको कुठे गेली आणि हे तुला माहित देखील नाही? अनिकेत कासावीस झाला. कोमल कुठे गेली असेल याचा तो विचार करू लागला. त्या दिवशी घरात ना नाश्ता बनला ना जेवण. सर्वजण तसेच ऑफिसमध्ये गेले आणि घरात असलेले लोक घरात असलेला सुका नाश्ता खाऊन तसेच राहिले. संध्याकाळी सर्वजण ऑफिसमधून घरी आले. त्यावेळी अनुराधाताई हताश होऊन बसल्या होत्या, तर काव्याची मुलं रडत होती. आता रात्रीचे जेवण कोण बनवणार, काव्या की अनुराधाताई? हा दोघींसमोर यक्ष प्रश्न होता. काव्याने जेवण बनवण्यास सुरुवात केली, पण तिला नीट चपात्या देखील करता येत नव्हत्या. भाजी बनवली ती सुद्धा कच्ची. सर्वजण जेव्हा जेवायला बसले तेव्हा असं जेवण पाहून सर्वजण चिडचिड करू लागले. पण ही गोष्ट काव्याला आवडली नाही. ती रागातच अनिकेतला म्हणाली, तुझी कामवाली बायको कुठे गेली आहे? तिच्यामुळे आज ही परिस्थिती आली आहे. तुला दिवसभरामध्ये तिचा शोध घेता आला नाही का? अनिकेत शांतपणे म्हणाला, कोमलचा मला फोन आला होता. आता ती या घरात पुन्हा येणार नाही. का? तिला एवढी मस्ती चढली आहे? अगं आई, तिला मस्ती चढलेली नाही. ती सर्वांच्या त्रासाला कंटाळून हे घर सोडून गेली आहे. ती आता कुठे आहे हे तिने मला सांगितलेले नाही. मी तिच्या माहेरच्या घरी फोन केला, पण ती तिच्या माहेरीही गेलेली नाही. ती रात्र थोडंफार खाऊन सर्वजण तसेच झोपे गेले. पण खरी परीक्षा तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू झाली. एवढ्या मोठ्या घरातील केर कचरा कोण काढणार आणि सर्वांसाठी जेवण कोण बनवणार? जर कामवाली बाई ठेवली तर तिचा पगार कोण देणार? काव्या म्हणाली, कामवाल्या बाईचा पगार मी देईन, पण माझ्याकडून काही काम होणार नाही. कामवाली एक दिवस कामावर आली, परंतु दुसऱ्या दिवसापासून तिला जास्त काम झाल्या कारणाने तिने कामावर येणं बंद केलं. पुन्हा तीच परिस्थिती. घरात घाणीचं साम्राज्य वाढलं. चांगलं जेवण मिळत नसल्या कारणाने काव्याची मुलं आजारी पडू लागली. मुलं आजारी पडल्यामुळे तिला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागत होती. अशा प्रकारे घरातील पूर्ण वातावरणच बिघडून गेलं होतं. शेवटी 10 दिवसानंतर काव्याने हार मानली आणि तिने घरातील सर्वांना एकत्र करून अनिकेतकडे विनंती केली की अरे बाबा, तुझी बायको कुठे असेल तिथून तिला तू घेऊन ये. तिचे जे काही म्हणणे आहे ते आम्हाला मान्य असेल, पण या घरात ती असणं गरजेचं आहे. काव्याने सांगितल्याप्रमाणे अनिकेतने कोमलचा शोध घेऊन तो तिला घरी घेऊन आला. तेव्हा सर्वांसमोर कोमल म्हणाली, मी या घरातील कामवाली नाही तर या घरची सून आहे. मला तो अधिकार मिळायला हवा. जर असे झालं नाही तर मी या घरात एक क्षण सुद्धा थांबणार नाही. अनुराधाताई आणि काव्याने कोमल समोर हात जोडले आणि म्हणाल्या, तू घरातून गेल्यावर तुझी किंमत आम्हाला समजली आहे. त्या दिवसानंतर कोमलला घरात योग्य तो मान सन्मान मिळू लागला. या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की माणूस सोबत राहून कितीही कष्ट करत असला तरी कोणाला त्याचे कष्ट दिसत नाहीत, परंतु तोच माणूस जर थोड्या काळासाठी का होईना दूर गेला तर त्या माणसाच्या कष्टाची किंमत समजते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कोमल काही दिवस जाऊन आपल्या मैत्रिणीकडे राहिली. त्यामुळेच तिच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल घडून आला. तिने ही गोष्ट या अगोदरच करायला हवी होती का? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.